Hello student, we started our drama section, and in our last video or in our previous video we have learnt about the history of English drama. We have learnt about the so many dramatists, their contributions, their dramas. We see the 17th, 18th, 19th and 20th centuries drama. We see we learn about or we have studied the modern theatre, modern dramatist and their work, their contribution, and then after we studied one act play, the features of the one act play, what is meant by one act play, and now we are going to learn our next drama, that is 4.2, The Rising of the Moon. This drama is written by Lady Gregory. This is her pen name. Her real name was Isabella Augusta Parsi. Was born in country Galway in Ireland. She is the Irish dramatist. She born in the Ireland. She born in the country Galway. One of the moving spirit behind the establishment of the Abbey Theatre in Dublin. She was a playwright of a great technical skill. की ही जी लेडी ग्रेगरी आहे, शी इज फ्रॉम आयर्लंड अँड शी वन ऑफ द मूविंग स्पिरिट बिहाइंड द एस्टॅब्लिशमेंट ऑफ द ॲबे थिएटर इन डुब्लिन. की तिचा एक मोठा सहभाग आहे. कशामध्ये सहभाग आहे तर जे ॲबे थिएटर आहे, डुब्लिनमधलं जे ॲबे थिएटर आहे, तर त्याच्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये की त्याच्या स्थापनेमध्ये तिचाही एक प्रकारे मोठा सहभाग आहे. शी वॉज अ प्ले राईट ऑफ ग्रेट टेक्निकल स्किल्स. की ती सर्व टेक्निकल स्किल्स ती तिच्या प्ले राईटमध्ये वापरत असते किंवा करत असते. तिचे प्लेज खूप पॉप्युलराइज्ड आहेत किंवा तिचे प्लेज परफॉर्म झालेले आहेत स्टेजवर, की टेक्निकल स्किल्स तिच्या प्लेजमध्ये आहेत. ॲट द इन्स्टन्स ऑफ हर फ्रेंड अँड स्पॉन्सर विल्यम बटलर इट्स, who encouraged her to study the old history and folklore of the Ireland. की तिच्या कंटेम्पररी जो ड्रॅमॅटिस्ट आहे की WB इट्स, की तो तिला इन्स्पायर करत असायचा. अँड ही ऑल्सो एनकरेज हर टू स्टडी द ओल्ड हिस्ट्री अँड फोकलोर ऑफ आयर्लंड. की आयर्लंडची जे ओल्ड हिस्ट्री आहे, की जो इतिहास आहे किंवा फोकलोर आहे, की जे आपण म्हणतो ना की म्हणजे लोकसाहित्याच्या माध्यमातून जे काही आलेलं आहे, तर त्याबद्दल तिला इन्स्पायर केलं किंवा एनकरेज केलं आणि तिला वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला लावला. लेडी ग्रेगरी हॅज स्पेशली मास्टर द वन ॲक्ट फॉर्म आणि वन ॲक्ट प्लेसाठी ती मास्टर आहे. तिने वन ॲक्ट प्लेज लिहिलेले आहेत आणि हा जो आहे द रायझिंग ऑफ द मून, हा सुद्धा काय आहे तर एक दिस इज वन एक्झाम्पल ऑफ द वन ॲक्ट play. This is very well known example of the one act play. Of her 30 one act plays, Spreading the News and The Rising of the Moon are the best known. की तिने जवळपास 30 वन ॲक्ट प्लेज लिहिलेले आहेत आणि त्यामधल्या द रायझिंग ऑफ द मून इज व्हेरी मच पॉप्युलराइज्ड वन ॲक्ट प्ले और व्हेरी मच बेस्ट नोन वन ॲक्ट प्ले इन दोज डेज as well as in the modern days. Let us see what is in the Rising of the Moon. The Rising of the Moon reveals both greater charm and skills of the dramatic imagination. की हे जे हा जो प्ले आहे, वन ॲक्ट प्ले आहे द रायझिंग ऑफ द मून, की त्यामधून आपल्याला दोन गोष्टी लक्षात येतात. काय तर ग्रेट चार्म अँड स्किल ऑफ ड्रॅमॅटिक इमॅजिनेशन. की नाटकाची जी कल्पकता आहे, तर त्यातून एक प्रकारचं कौशल्यपूर्ण असं नाटक किंवा एक प्रकारचं असं उत्साहवर्धक असं नाटक, की एक चार्म आहे त्याच्यामध्ये, एक स्पिरिट आहे या वन ॲक्ट प्लेमध्ये, तर तो आपल्याला दिसून येतो. अँड क्लोजली ऑब्झर्वड आयरिश कॅरेक्टर. आणि काय तर जे आयरिश कॅरेक्टर्स आहेत, आयर्लंडमध्ये तिचा जन्म झालेला आहे, आयर्लंड जे फोकलोर आहे त्याबद्दल तिने अभ्यास केलेला आहे आणि जे आयरिश कॅरेक्टर्स आहेत तर त्यांचं जवळून आपल्याला निरीक्षण करता येतं. द प्ले चार्म मेनली रेस्ट ऑन द सस्टेनिंग पॅशन ऑफ आयरिश नॅशनलिझम. आणि या प्लेमधून आपल्याला त्या काळचा जो आयरिश नॅशनलिझम
असं वर्णन केलेलं आहे की वी ऑल फॅमिलियर विथ द नॅशनलिझम, वी ऑल फॅमिलियर विथ द पॅट्रिऑटिझम, बिकॉज वी ऑल्सो face the we also face the that is the Britishers. They just ruled over the India for 150 years. They stayed here for so many years, and we fight against the Britishers. We just so many freedom fighters, they devoted their lives, they just spoiled their lives for our nation, and we all familiar about the nationalism. Like that, these Irish peoples, they are very much patriotic, they are very much they have a love to their nation. And throughout this play we come to know the Irish nationalism, की जे आयरिश पीपल आहेत तर त्यांच्या देशाबद्दलचं प्रेम, नॅशनलिझम आपल्याला त्यातून लक्षात येतो. द टायटल विच इज टेकन फ्रॉम द बॅलड ऑन शॉन ओ फॅरेल, की हे जे टायटल आहे द रायझिंग ऑफ द मून, की उदय होणे, चंद्रोदय होणे, की चंद्राचा उदय होणे म्हणजे काय तर देर इज द रे ऑफ अ होप, की आशेचा एक किरण त्यातून दिसून येतो की काहीतरी चांगलं होणार आहे, काहीतरी त्या देशाबद्दल चांगलं होणार आहे, की जे रेव्होल्युशनर्स आहेत किंवा जे पॅट्रियोटिक पीपल आहेत तर ते काहीतरी करणार आहेत त्यांच्या देशाबद्दल. तर या टायटलमधून आपल्याला ते लक्षात येतं. आणि हे टायटल कशातून घेतलेलं आहे तर बॅलड म्हणजे काय तर पोवाडा, की एक पोवाडा आहे आणि त्यामधून हे टायटल घेण्यात आलेलं आहे. बॅलड ऑन शॉन ओ फॅरेल इज अ सिम्बॉल ऑफ आयरिश अपरायझिंग अगेन्स्ट द ब्रिटिशर्स, की अगेन्स्ट द ब्रिटिश, की ब्रिटिश म्हणजे हे जे ब्रिटिशर्स आहेत तर त्यांनी आयर्लंडवर सुद्धा त्यांची सत्ता स्थापन केलेली होती आणि मग त्यांच्यापासून मुक्तता मिळाली, त्यांच्यापासून तो देश स्वतंत्र झाला. आणि आयरिश अपरायझिंग, की आयर्लंडला स्वातंत्र्य मिळालं, त्यांचा एक प्रकारचा उदय झाला, त्यांच्या सत्तेचा उदय झाला, आयरिश एम्पॉवरमेंट तिथे आलं आणि ते यामधून सांगितलेलं आहे. लेडी ग्रेगरी केअरफुली स्टडी ऑफ द आयरिश कॅरेक्टर, आणि तिने अत्यंत सुंदरतेने आयरिश कॅरेक्टर्स स्टडी केलेले आहेत. हर स्किलफुल डेलिनेशन ऑफ द इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर्स अँड हर परफेक्ट हँडलिंग ऑफ द सिच्युएशन, की अत्यंत मार्मिक पद्धतीने, डेलिनेशन म्हणजे काय मार्मिकतेने तिने काय केलेलं आहे तर प्रत्येक कॅरेक्टर हे त्या ड्रामामध्ये रेखाटलेलं आहे. प्रत्येक कॅरेक्टरला योग्य तो न्याय दिलेला आहे. आणि काय हर परफेक्ट हँडलिंग ऑफ द सिच्युएशन, की जी परिस्थिती आहे तर ती प्रॉपरली हँडल आउट केलेली आहे. आर रिस्पॉन्सिबल फॉर धिस वन ॲक्ट प्लेज ग्रेट चार्म अँड पॉप्युलॅरिटी. आणि काय तर यातून हा जो वन ॲक्ट प्ले आहे तर त्याला एक प्रकारचं ग्रेट चार्म, की आपल्याला एक त्यातून स्पिरिट मिळतं किंवा त्यातून लोकप्रियता मिळालेली आहे. लेट अस सी let us see the example of one act play, The Rising of the Moon, which is written by Lady Gregory. The Rising of the Moon. Let us discuss about the scene, की सीन काय आहे. त्या सीन हा ड्रामामधला एक महत्त्वाचा एलिमेंट आहे. व्हॉट इज द सीन ऑफ दिस वन ॲक्ट प्ले, की काय सीन आहे तर साइड ऑफ अ क्वे इन अ सीपोर्ट टाउन, सम पोस्ट and chains, a large barrel, enter 3 policemen, moonlight. की सीन काय आहे, आपल्याला सुरुवातीला काय दृश्य दिसतंय, सीन म्हणजे काय तर काय देखाव दिसतोय, काय दृश्य दिसतंय तर साईड ऑफ अ क्वे म्हणजे काय अ प्लॅटफॉर्म लेईंग अलॉंग साईड ऑर प्रोजेक्शन इन टू द वॉटर फॉर लोडिंग अँड अनलोडिंग ऑफ शिप्स, की एक आपण म्हणतो ना की बंदर टाईप, की जिथे शिप्स ठेवल्या जातात किंवा तिथून शिप्स पुन्हा समुद्रात जाण्यासाठी निघतात. तसं क्वे आहे की एक प्लॅटफॉर्म आहे, की समुद्र आणि जमीन यांच्यामधला एक प्लॅटफॉर्म आहे, की सीपोर्ट आहे,
तिथे पुढे समुद्र आहे, एका टाऊनमधला हा सीपोर्ट आहे, तिथला तो क्वे आहे, एक प्लॅटफॉर्म आहे, सम पोस्ट अँड चेन्स की तिथे काही चेन्स वगैरे लावलेल्या आहेत, अ लार्ज बॅरल की तिथे एक लार्ज बॅरलसुद्धा आहे, आणि काय तर एंटर 3 पोलिसमॅन मूनलाईट. आणि टाईम काय आहे तर मूनलाईट आहे, संध्याकाळची वेळ आहे, चंद्रप्रकाश आहे, आणि तिथे काय तर 3 पोलिसमॅन येत आहेत. सर्जंट हू इज ओल्डर दॅन द अदर्स की त्यांच्यामध्ये एक सर्जंट आहे. सर्जंट म्हणजे काय तर पोलीस ऑफिसर रँकिंग बिलो अँड इन्स्पेक्टर की त्यामध्ये एक सर्जंट आहे की इन्स्पेक्टरच्या खालची पोस्ट असते सर्जंटची. आणि सर्जंटबरोबर त्याचे 2 कंपॅनियन आहेत, त्याचे 2 सहकारी आहेत. सर्जंट हू इज द ओल्डर वन की अत्यंत तो थोडंसं तो एजेड पर्सन आहे, ओल्डर वन आहे. अँड अदर्स क्रॉसेस द स्टेज टू राईट अँड लुक्स डाऊन स्टेप्स की तो जो सर्जंट आहे तर तो ते स्टेज क्रॉस करतो आहे, राईट साईडला जातो आहे, आणि काय तर राईट साईडला ज्या स्टेप्स आहेत की ज्या पायऱ्या आहेत तर त्या पायऱ्यांकडे तो पाहत आहे. द अदर्स पुट डाऊन अ पेस्ट पॉट अँड अनरोल्ड अ बंडल ऑफ प्लाकार्ड. दुसरा जो पोलीस ऑफिसर आहे, पोलीसमॅन आहे तर तो काय करतो आहे तर पेस्ट पॉट आणलेला आहे की त्याच्याकडे काही बंडल आहे, प्लाकार्ड्स आहेत त्याच्याकडे की वॉन्टेडचे प्लाकार्ड्स आहेत. प्लाकार्ड म्हणजे काय अ साईन फॉर पब्लिक डिस्प्ले की काही पोस्टर्स असतात की खास ते आपण सार्वजनिक ठिकाणी लावतो की त्याच्यावर काही माहिती लिहिलेली असते की वॉन्टेडचे प्लाकार्ड्स असतात की एखाद्याच्या शोधार्थ आपण पब्लिक प्लेसेसवर आपण प्लाकार्ड्स पेस्ट करत असतो. साईन फॉर पब्लिक डिस्प्ले अँड आयदर पोस्टेड ऑन द वॉल ऑर कॅरीड ड्युरिंग अ डेमॉन्स्ट्रेशन की वॉलवर ते प्लाकार्ड्स आपण पेस्ट करत असतो की त्यातून सगळ्यांना माहिती व्हावं काय कशाचं गरज आहे, कशाची नेसेसिटी आहे याबद्दलची माहिती व्हावी. आणि मग ते प्लाकार्ड्स आहेत त्याच्याकडे, पेस्ट स्पॉट आहे की त्याच्याकडे एक डबा आहे की ज्यामध्ये पेस्ट करण्यासाठी डिंक वगैरे आहे, गम आहे त्याच्यामध्ये. अँड अनरोल्ड अ बंडल ऑफ प्लाकार्ड की तो काय करतोय ते जे प्लाकार्ड रोल करून आणलेलं आहे ही जस्ट अनरोल दॅट प्लाकार्ड की तो काय करतोय ते प्लाकार्ड अनरोल करत आहे. पोलिसमॅन बी that is policeman X and policeman B they are the companion of the sergeant की सर्जंटचे हे 2 कंपॅनियन आहेत, त्याचे 2 सहकारी आहेत. I think policeman B said I think this would be a good place to put up a notice की इथे नोटीस लावण्यासाठी हे अत्यंत योग्य असं ठिकाण आहे. He points to barrel की तिथे जे एक बॅरल आहे मोठं उंच असं तर तिथे आपण ही नोटीस आपण पेस्ट करू शकतो. आणि हे जे प्लेस आहे, हे जे ठिकाण आहे तर ते अत्यंत योग्य आहे असं तो पोलिसमॅन बी सेड टू द सर्जंट. पोलिसमॅन बी सेड टू द पोलिसमॅन एक्स. पोलिसमॅन एक्स सेड बेटर आस्क हिम कॉल्स टू सर्जंट की सर्जंटला विचार, ही इज द ओल्डर वन, ही इज द सिनियर वन अँड दॅट्स वाय बेटर आस्क हिम विल धिस बी अ गुड प्लेस फॉर अ प्लाकार्ड की खरंच हे जे ठिकाण आहे तर ते प्लाकार्ड पेस्ट करण्यासाठी योग्य ठिकाण आहे का. नो आन्सर. सर्जंट जस्ट नेव्हर गिविंग एनी आन्सर की त्यावेळेस सर्जंट कुठलाही आन्सर करत नाही आहे. अगेन पोलिसमॅन बी सेड विल वी पुट अप अ नोटीस हिअर ऑन द बॅरल. अगेन पोलिसमॅन बी आस्क्ड टू द सर्जंट दॅट विल वी पुट अप अ नोटीस ऑन द बॅरल की या बॅरलवर आपण या नोटीस किंवा हे जे प्लाकार्ड्स आहेत तर विल बी पुट अप अ नोटीस ऑन दॅट बॅरल. नाव द सर्जंट सेड व्हॉट ही सेड दॅट दॅट्स अ फ्लाईट ऑफ स्टेप्स हिअर दॅट लीड्स टू द वॉटर की तो स्वतःशीच बोलतो आहे, तो कोणाला फारसं काही ॲड्रेस करत नाही आहे. काय म्हणतो आहे दॅट्स अ फ्लाईट ऑफ स्टेप्स की इथे काही स्टेप्स आहेत दॅट लीड्स टू द वॉटर की ज्या पाण्याकडे जात आहेत. धिस इज अ प्लेस दॅट शुड बी माइंडेड वेल की धिस इज व्हेरी इम्पॉर्टंट प्लेस, वी शुड माइंडेड धिस प्लेस की आपण इथे ऑब्झर्व करायला हवं आहे, आपण इथे लक्ष द्यायला हवं आहे, माइंड करायला हवं आहे. इफ ही गॉट डाऊन हिअर जर तो इथून खाली उतरला असेल हिज फ्रेंड्स माईट हॅव अ बोट टू मीट हिम आणि जर तो इथून खाली उतरला तर हिज फ्रेंड्स माईट हॅव अ बोट
टू मीट हिम, की त्याचे फ्रेंड्स तिथे आलेले असणार आहेत. त्याचे फ्रेंड्स त्याला तिथे भेटण्यासाठी निश्चित येणार, बोट घेऊन येणार. दे माइट सेंड इट इन हिअर फ्रॉम आउटसाइड. आणि काय तर ते नक्कीच त्याला इथे बोलवतील किंवा नक्कीच तो इथे कसा येईल बाहेरून ते त्याबद्दलचा प्रयत्न करत असतील. पोलिसमॅन बी सेड, वुड द बॅरल बी अ गुड प्लेस टू पुट अप अ नोटीस up? Again he asked the same question to the sergeant, but sergeant just expressed his thoughts. Sergeant just said to himself, said to himself that the person who is wanted, he just if he is here, then his friends will come there and meet him, and he speak with himself, की तो स्वतःशीच बोलतोय. अगेन पोलिसमॅन बी सेड दॅट वुड द बॅरल बी अ गुड प्लेस टू पुट अप अ नोटीस, की पुन्हा तो सेम क्वेश्चन विचारतोय की इथे आपण नोटीस लावू शकतो का, ते प्लाकार्ड पेस्ट करू शकतो का, की त्यावर काय आहे तर एका प्रिझनरचं नाव आहे, त्याचा फोटो आहे आणि तो वॉन्टेड आहे. कोणाला वॉन्टेड आहे तर ब्रिटिश पोलिसांना तो काय आहे तो वॉन्टेड आहे. इट माइट यू कॅन पुट इट हिअर. ठीक आहे तू लावू शकतोस, यू कॅन पुट इट देअर, की तू तिथे ती नोटीस लावू शकतो. दे पेस्ट द नोटीस अप and policeman X and policeman B, they just paste the notice up. Sergeant reading it, सर्जंट रीडिंग दॅट नोटीस, की ते नोटीसवर काय लिहिलेलं आहे तर ती नोटीस सर्जंट ही रीड्स दॅट नोटीस अलाउड, की तो मोठ्याने ती नोटीस वाचतोय. काय डार्क हेअर डार्क आईज, की त्याचे काळे केस आहेत, काळे डोळे आहेत. स्मूथ फेस, की त्याचा चेहरा अत्यंत स्मूथ आहे. हाईट 5 feet 5, की 5 फूट 5 अशी त्याची हाईट आहे. देर इज नॉट मच टू टेक होल्ड ऑफ in that, ki there is not much to take hold of in that. It's a pity I had no chance of seeing him before he broke out the गोल, की तो गोल म्हणजे काय तर प्रिझन, तर तो तुरुंग पळून गेलेला आहे आणि त्यामुळे मला त्याला पाहण्याची संधी मिळालेली नाही आहे. मी त्याला कधीही पाहिलेलं नाही आहे. तो अत्यंत उंच आहे. इट्स अ पिटी, की मला माझ्यावरच दया येते की आय हॅड नो चान्स ऑफ सीइंग हिम, की मी त्याला पाहू शकलेलो नाही आहे, मला माझ्यावरच दया येत आहे. आणि बिफोर ही ब्रोक आउट द गोल, की तो तुरुंग तोडून किंवा तुरुंग फोडून तो पळून गेलेला आहे. दे से ही हॅज अ वंडर दॅट इट्स ही मेक्स ऑल द प्लॅन्स फॉर द होल ऑर्गनायझेशन. आणि असं म्हणलं जातं की हा जो प्रिझनर आहे तर ही जी व्यक्ती आहे की ज्याच्या शोधात आहेत, ही जी वॉन्टेड पर्सन आहे, हा जो वॉन्टेड पर्सन आहे तर ही जस्ट डुईंग ऑल द प्लॅन्स फॉर हिज ऑर्गनायझेशन. की हा कोण आहे तर रेव्होल्युशनरी आहे, हा एक क्रांतिकारी आहे आणि तो त्याच्या संघटनेसाठी सगळे प्लॅन्स तयार करतो. त्याचं मास्टर माइंड आहे. तो काय आहे तर त्यांच्यामधला लीडर आहे, त्यांचा लीडर आहे तो. देर इजंट अनादर मॅन इन आयर्लंड हू वूड हॅव ब्रोकन गोल द वे ही डेड, की आयर्लंडमध्ये असा कुठलाही व्यक्ती होऊन गेलेला नाही आहे की ज्याने अशा पद्धतीने तुरुंग फोडला, तुरुंग तोडला आणि तो पळून गेलेला आहे. ही मस्ट हॅव सम फ्रेंड्स अमॉंग द गोलर्स. आणि मला असं वाटतं आहे की तुरुंगामधले जे काही अधिकारी आहेत तर ते त्याचे मित्र असतील आणि त्यांनी त्याला सहकार्य केलेलं असेल. आणि अशा पद्धतीचा तुरुंग फोडून पळून जाणारा तो पहिलाच आहे, पहिलाच रेव्होल्युशनरी आहे, पहिलाच क्रांतिकारी आहे असं इथे सार्जंट जस्ट स्पीकिंग विथ द policeman X and policeman B. Policeman B, 100 pounds is little enough for the government to offer for him, and there is the reward if anybody chase that prisoner, if anybody chase or caught that revolutionary, then that policeman, that police officer getting 100 pounds reward
फ्रॉम दॅट गव्हर्मेंट, की त्या ब्रिटिश गव्हर्मेंटकडून 100 पाऊंडचा इनाम ठेवण्यात आलेला आहे. जो कोणी पोलीस ऑफिसर त्याला पकडेल, त्या रेव्होल्युशनरीला पकडेल, दॅर इज 100 पाऊंड्स इज लिटिल इनफ फॉर द गव्हर्मेंट टू ऑफर फॉर हिम. You may be sure any man in the force that takes him will a great promotion. आणि काय तर मला खात्री आहे किंवा जर कोणी त्याला पकडलं तर त्याला निश्चितपणे प्रमोशनसुद्धा मिळेल, की त्याला रिवॉर्डच नाही तर त्याला प्रमोशनसुद्धा मिळेल. सार्जंट, आय विल माइंड धिस प्लेस माय सेल्फ, की आय माइंड धिस प्लेस माय सेल्फ, की मी या जागेचं ऑब्झर्व करतो आहे, मी या जागेवर पहारा देतो, की मी ही जी जागा आहे ती माइंड करतो, मी पहारा देतो. आय वुडंट वंडर ॲट ऑल इफ ही केम धिस वंडर. आणि मला निश्चितच आश्चर्य वाटणार नाही की तो जर या जागेवर आला किंवा या मार्गाने तो जाऊ लागला. ही माइट कम स्लिपिंग अलॉंग देअर. आणि मला असं वाटतं की तो निश्चितपणे या ठिकाणावरूनच पळून जाण्यासाठी येणार. पॉईंट्स टू साईड ऑफ क्वे, की ते जे ठिकाण आहे की पाण्यातून तो पळून जाऊ शकतो किंवा त्याचे जे फ्रेंड्स आहेत ते बोट घेऊन येतील आणि त्याला घेऊन जातील. आणि म्हणून अँड हिज फ्रेंड्स माइट बी वेटिंग फॉर हिम दॅर. आणि मला असं वाटतं की ही पॉईंट्स डाऊन स्टेप्स, की तो पायऱ्या ज्या आहेत त्याच्याकडे हात करतो आहे किंवा पाण्याकडे तो हात करतो आहे आणि म्हणतो आहे की त्याचे फ्रेंड्स तिथे आलेले असतील, बोट घेऊन आलेले असतील आणि ते त्याला मदत करणार. अँड वन्स ही गॉट अवे इट्स लिटिल चान्स वी वूड हॅव ऑफ फाइंडिंग डाऊन. आणि जर तो इथे सापडला, तो जर इथे आला तर आपल्याला त्याला पकडण्याची संधी आहे. इट्स मे बी अंडर अ लोड ऑफ कॅल्प. ही would be in a fishing boat and not one to help a married man that wants it to the reward. And as I'm a married man, I have so many needs, and that's why I must I must minded this place here. And if he गॉट फ्रॉम दॅट प्लेस, की जर तो इथून जाणार असेल तर इट मे बी अंडर अ लोड ऑफ केल्प. केल्प म्हणजे काय, अ लार्ज ब्राऊन सीवेड दॅट टिपिकली हॅज लॉंग टफ स्टाल, की तिथे जे गवत आलेलं आहे की त्या गवतातून जर तो लपत लपत जाऊ लागला तर मी त्याला पकडू शकतो, मीच पकडेल त्याला. आणि आय वॉन्ट टू अर्न दॅट रिवॉर्ड, की मला तो जो रिवॉर्ड आहे तर तो मिळवायचा आहे. बिकॉज आय एम द मॅरिड पर्सन, माय नीड्स आर लॉट ऑफ, माय नीड्स आर टू मच, की माझ्या गरजा खूप आहेत, मी एक मॅरिड पर्सन आहे. अँड दॅट्स वाय नॉट वन टू हेल्प अ मॅरिड मॅन दॅट वॉन्ट्स इट टू द रिवॉर्ड, की ते जे रिवॉर्ड आहे, ते जे बक्षीस आहे त्याच्या नावावर लावलेलं, तर ते मी मिळवणारच आहे. इन दिस वे वी सी सम part of this one act play. We will see the next in our next video. Thank you.